मित्रांनो नमस्कार. योगायोग बघा, उद्या दसरा आणि आज मी तुम्हाला 10 इन्साइट्स बद्दल बोलणार आहे की ज्या 10 इन्साइट्सनी माझ्या जीवनाला आकार दिला. आता ह्यातली इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की उद्याचा दिवस कुठला आहे? दसरा. दसरा या शब्दाचा अर्थ काय? दसहरा. दसहरा ही जी रावण रूपी 10 विकृती आपल्यामध्ये दडलेल्या आहेत, ह्या आपल्यातील रामानी म्हणजे आपल्यातील आत्मसाक्षात्काराने, आपल्यातील प्रेझेन्सनी ह्याच्यावरती मात करणं म्हणजे दसहरा. मी पूर्वी एक व्हिडिओ केला होता, तुम्हाला आठवत असेल तर, की लक्ष्मी पूजनावरती, की लक्ष्मी पूजन कसं हे रोजचं अफेअर पाहिजे, रोजचा रिच्युअल पाहिजे, नॉट अ वन डे थिंग. सिमिलरली दसहरा हे जे 10 विकृत्या आहेत आपल्यामध्ये, ह्यांचा नाश करणं हा वर्षातून एकदा येणारा सण नाही आहे. खरं तर हा उत्सवच आहे. आपल्यातली विकृती घालवणं हा उत्सवच आहे, पण तो वर्षातून एकदा असण्याची गरज नाही आहे, तो नित्य असला पाहिजे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही की हे जेव्हापासून मला कळलं तेव्हापासून माझं लाईफ बदललं. त्यामुळे आपली काय म्हणूया त्याला, आपलं अंडरस्टँडिंग नवरात्रीपुरतं, आपलं अंडरस्टँडिंग त्या नवरात्रीतले उपास करण्यापुरतं, देवीची आराधना करण्यापुरतं. It is more than that. Probably this is symbolic की आपल्याला निदान वर्षातून एकदा तरी जाणीव व्हावी की तुमच्या आत हा रावण रूपी जो विकृत एलिमेंट आहे, त्याचा रास जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमच्यातला जो राम आहे, जो ऑब्स्क्युअर्ड आहे, या सगळ्या विकृतींच्या मुळे जो झाकला गेलेला आहे, हा त्या सूर्यासारखा पुन्हा ढग बाजूला गेल्यानंतर सूर्य जसा तळपतो तसा हा तुमच्यातला राम हा तळपला पाहिजे. कारण हा हेच पर्पज आहे जीवनाचं. पर्पज दुसरं काय? ज्या व्यक्तीला जीवनामध्ये त्याच्यातला रामच गवसत नाही, त्याला काय मिळालं आयुष्यात? आणि सगळं अध्यात्म याच्यावरच बेस्ड आहे की तो राम आतच आहे, तो बाहेर कुठे नाही आहे. त्याची जाणीव झाली पाहिजे, पण त्याची जाणीव सहसा होत नाही, सहजी होत नाही. ह्याचं कारण त्याच्यावरती आवरण आहेत या सगळ्या विकारांची, विकृतींची. आणि म्हणून मीही नशीबवान आहे आणि तुम्हीही नशीबवान आहात की आपल्याकडे एक असं विलक्षण तंत्र आहे. बघा ना, की नुसती या विकृतींची जाणीव होऊन उपयोग नाही हो. मला जर हे कळलं की माझ्यामध्ये ठासून राग भरलेला आहे किंवा माझ्यामध्ये ठासून असुरक्षितता भरलेली आहे किंवा कमतरता भरलेली आहे, व्हॉट एव्हर, नुसतं कळून काय उपयोग आहे? तो निघाला पाहिजे ना. नुसता कळून तो जात नाही. पण आपण नशीबवान आहे
की आपल्याला असं काहीतरी ठाऊक आहे, पॉवर टॅपिंगच्या माध्यमातून बोलतोय मी, की त्याचा आधार घेऊन आपल्यातल्या ह्या ज्या विकृती आहेत, ज्याने आपल्या अस्तित्वावरती ताबा मिळवलेला आहे, या विकृती काढता येतात आणि जसजशा या विकृती दूर व्हायला लागतात जीवनामधल्या, आपल्या आतल्या, तसं जीवनाला एक वेगळा आकार मिळायला लागतो. आणि म्हणून योगायोग हा की या नवरात्रीमध्ये आपण बोलतोय आणि उद्याच दसरा आहे, तर तुम्ही देखील तुमच्या आतमध्ये बघण्याची गरज आहे आणि तुमच्या आतमधले हे जे 10 विकार आहेत, हे 10 विकार जे आहेत, हे 10 विकार काढून टाकले पाहिजेत. कारण दे आर दोज हु आर नॉट अलाउइंग अस टू ग्रो. विचार करा. ओके, कमिंग टू टुडेज सब्जेक्ट. 10 इन्साइट्स, ज्या इन्साइट्सनी माझ्या जीवनाला आकार मिळाला. असं काय कळलं मला? अशा कोणत्या 10 गोष्टी कळल्या ज्यांनी माझं आयुष्य बदललं? मला आठवतंय, मी कॉलेजमध्ये असताना, आमच्या काळामध्ये म्हणजे 70s मध्ये कॉलेजमध्ये फिश पॉन्ड देण्याची एक प्रथा असायची. मला माहित नाही की तुम्ही जे तरुण मंडळी मला ऐकत आहात, तुम्हाला फिश पॉन्ड नावाची गोष्ट माहिती आहे की नाही. पण फिश पॉन्ड म्हणजे काहीतरी एक कॉमेंट केली जायची. म्हणजे तो जो अॅन्युअल डे असायचा, त्याला सगळं कॉलेज असं गॅदर झालेलं असायचं आणि अशा डब्यामध्ये, बॉक्समध्ये अशा कॉमेंट्स टाकलेल्या असायच्या कोणाच्या तरी नावाने. आणि मग ते जे कोण व्यक्ती असतील ते काढून ते कॉमेंट्स वाचायचे. अर्थात जी रिलेटिव्हली पॉप्युलर असायची कॉलेजमध्ये मुलं मुली, त्यांच्यावरतीच जास्त कॉमेंट्स यायच्या. आणि अर्थात मी पॉप्युलर होतोच कॉलेजमध्ये, कारण कॉलेजमध्ये असतानाच सिनेमामध्ये काम करायला लागलो होतो, हिरो झालो होतो, त्यामुळे जरा भाव होता कॉलेजमध्ये. आणि मला आठवतंय शेवटच्या वर्षी माझ्या नावाचा फिशपॉन्ड काढला आणि त्या फिशपॉन्डमध्ये लिहिलं होतं, प्रदीप पवार, धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का. अर्थात त्यावेळेला आम्ही सगळे हसलो असू किंवा व्हॉट एव्हर. पण नंतर मी ज्या वेळेस विचार केला त्यावेळेस मला असं वाटलं की त्या पॉइंट ऑफ टाइमला त्याचा रेलेव्हन्स काहीच नव्हता, संदर्भ काहीच नव्हता. पण कदाचित कुठल्या तरी भविष्यवेत्त्याने तो फिशपॉन्ड लिहिला होता काय. कारण कॉलेज संपल्यानंतरचं आयुष्य जे माझं सुरू झालं ना मित्रांनो, ते असंच होतं, धोबी का कुत्ता न घर का ना घाट. योगायोग असा की सिनेमात काम करायचा योग आला होता. करिअर म्हणून ती एक ओपनिंग सुरू झालं होतं. पण काही समोर असं काही ठोस येत नव्हतं. असं धीम्या गतीनं आयुष्य पुढं चाललं होतं. असा सक्सेस वाटावं असं काहीच जीवनामध्ये घडत नव्हतं. आणि मग काय काय नाही केलं त्या काळात जगण्यासाठी, सर्व्हाइव्ह करण्यासाठी असं म्हणेन. इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट पिरियड ऑफ माय लाईफ. कारण मुंबईला गेलो कोल्हापूर सोडून, आणि मुंबईला गेल्यानंतर असं लक्षात आलं की मुंबईमध्ये राहणं जितकं सोपं वाटलं होतं मला माझ्या काही कॅल्क्युलेशन्समुळे, तेवढं सोपं असणार नव्हतं. माझ्यासमोर वेगळीच आव्हानं होती. आणि मग अशी परिस्थिती आली की मला काही लोकांच्या घरी आश्रय घ्यावा लागला. अर्थात तो जरा असा ग्लोरिफाईड आश्रय, म्हणजे अगदी आश्रित असा नव्हतो. पण मग घरातली सगळी कामं करण्यापासून, हे अगदी
म्हणजे सांगायला तुम्हाला हरकत नाही की घरातली भांडी धुणं ॲट टाइम्स, कपडे धुणं ॲट टाइम्स, कामवाला आलं नाही तर किंवा कामवाली आली नाही तर झाडून काढणं, जे घरातले मालक मालकीन होते ते झोपायच्या आधी खोलीमध्ये फ्लिट मारणं, फ्लिट मारून खोली बंद करणं. त्या काळात फ्लिट असायचं. तर ते फ्लिट मारणं, फ्लिट मारून डास येऊ नये त्याचा बंदोबस्त करणं, रोज भाजी आणायला जाणं, एरंड जॉब्स करणं. कारण मला राहणं गरजेचं होतं ना मुंबईत. सो आय वॉज, जर मग मी तिथं राहतोय, मला कोणीतरी आश्रय दिला आहे, तर मग हे सगळं करणं क्रमप्राप्त होतं. मला काय विचार करून गेलो होतो काय होणार आयुष्याचं मुंबईला गेल्यानंतर, असं विमान टेक ऑफ करणार आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळं वाटायला आलं होतं. पण लगा रहा, काढले काही वर्ष काढली तिथं. आणि एका पॉइंटला लक्षात आलं जीवनामध्ये की नाही, हे आता आणखीन स्ट्रेच करणं आपल्याला शक्य नाही. आणि मग परत आलो असं म्हणूया की हारून परत आलो. कारण पुढे जाणं शक्य नव्हतं, सर्व्हायव्हलचा प्रश्न होता. मित्रांनो, त्या काळात काय काय नाही केलं मी जीवनामध्ये. म्हणजे जे सगळे नॉर्मली करतात की अगदी ज्योतिषी, कोण महाराज लोक, अशा पद्धतीचा पॅरानॉर्मल गायडन्स, कोण म्हणायचं हे कर, कोण म्हणायचं ते कर, कोण त्यांच्या पद्धतीनं लोक अनेक सोल्युशन्स द्यायचे. गमतीची गोष्ट अशी की असं वाटायचं, म्हणजे असं अगदी आतून असं वाटायचं की अशी कुठली तरी काहीतरी शक्ती आहे आपल्या बाहेर, जिची उपासना केली, आराधना केली किंवा त्या एंटिटीला खुश करण्याचा प्रयत्न केला, प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची आपल्यावरती कृपा होणार आणि काहीतरी जीवनामध्ये चांगलं होणार. दिस वॉज माय अंडरस्टँडिंग. आणि मग ते इतकं जायज होतं, इतकं करेक्ट होतं की असं वाटायचं की सही है ना, ऐसा ही है, दुनिया ऐसे कर रही है तो ऐसा ही होगा. सो दॅट वॉज व्हॉट आय वॉज फॉलोईंग, दॅट वॉज व्हॉट आय वॉज डुईंग. आणि सगळं जे काय कोणी सांगेल हे सगळे प्रयोग करून बघण्याचा प्रयत्न केला. मी आता इथे हे सांगत नाही, बऱ्याच वेळा माझ्या लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे की मी कुठल्या लेवलला गेलो होतो गोष्टी करण्यामध्ये. टू डू ऑल काइंड ऑफ थिंग्स, थिंकिंग दॅट डुईंग दॅट इज गोइंग टू चेंज माय लाईफ. मला माहित नाही, जे लोक ह्या भावनेनं अशा गोष्टी करत असतील त्यांच्या जीवनामध्ये काही घडतही असेल. शेवटी असं म्हणतात ना, युअर बिलीव्स क्रिएट रियालिटी. तुम्ही जे मित्रांनो अंतःकरणापासून बिलीव्ह करताना, ज्या गोष्टीमध्ये तुमची श्रद्धा आहे, इट डज इन्फ्लुएन्स युअर लाईफ. मी त्याच्यावरती कधीतरी स्वतंत्रपणे बोलीन, बिकॉज आय वॉन्ट टू टॉक अबाउट इट. पण इथं गंमत बघा, हे सगळं करत गेलो. अनेक लोक भेटले, कारण असं वाटायचं की हा काहीतरी सोल्युशन देणार आहे, त्याचं सोल्युशन करून बघायचं की नथिंग इज टू हॅपन. मग दुसरा कोणतरी गाठा, तिसरा कोणतरी गाठा, चौथा कोणतरी गाठा. आणि या सगळ्या लोकांच्या गाठण्यामुळे एक तर खिचडी तयार झाली, किसी का कुछ नहीं हो और मेरा तो कुछ भी नहीं हो. आणि मग असा एक पॉइंट आला लाईफ मध्ये की यार अब क्या है. लाईफ हॅड कम टू अ स्टँड स्टिल. जी स्वप्न बघितली होती जीवनामध्ये, त्यातलं एकही स्वप्न असं कुठं फुलताना उमलताना दिसतच नव्हतं. असं वाटायला लागलं की कुछ तो गडबड आहे आपल्याच जीवनामध्ये, असं काय. आणि असं वाटायचं की यार आहे आपल्यामध्ये कपॅसिटी आहे, क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, लेकिन कुछ नहीं हो रहा है, कुछ नहीं हो रहा है. मला आठवतंय त्या काळात कुठेतरी
नोकरी मागायला पण मी गेलो, कारण काहीतरी करायला पाहिजे, घरात बसून काय करणार. मला आठवतं एक 500 रुपयाची नोकरी पण मला कोणी दिली नव्हती त्या काळात. हादरलो होतो. आणि आयुष्य ज्या अशा चिखलात रुतून बसलं होतं, कळत नव्हतं काय करायचं, न घर का ना घाट का. अशा अवस्थेमध्ये आयुष्य सरकत होतं मित्रांनो. आणि माझ्या हाती एक पुस्तक लागलं. पुस्तकाचं नाव होतं द डान्सिंग वुली मास्टर्स. लेखक होते गॅरी झुकाव. बघा नाव किती विचित्र आहे, द डान्सिंग वुली मास्टर्स, द डान्सिंग वुली मास्टर्स. आणि ते पुस्तक क्लिष्ट होतं, कळण्यासारखं नव्हतं. पण मी वाचायचा प्रयत्न केला. एकदा वाचलं, दुसऱ्यांदा वाचलं, तिसऱ्यांदा वाचलं. आणि मला लक्षात आलं की हा माणूस काहीतरी वेगळं बोलायला लागलाय. योगायोग असा की हे पुस्तक वाचायच्या म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर आणखीन एक पुस्तक हातात पडलं. त्या पुस्तकाचं नाव होतं द धाओ ऑफ फिजिक्स. इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे द TAO, ताओ, पण ताओचा उच्चार धाव आहे. द धाओ ऑफ फिजिक्स. आणि लेखक फ्रिट्स ऑफ काप्रा. आणखीन एक वेगळं डायमेन्शन. वुली मास्टर्स कुठंतरी असं कळायला लागलं होतं. आणि फ्रिट्स ऑफ काप्रा, धाओ ऑफ फिजिक्स. असं लक्षात आलं की यार हे लोक जीवनाकडे कुठल्या तरी वेगळ्या डायमेन्शनने बघतायत, जे डायमेन्शन आपल्याला ठाऊकच नाहीये. म्हणजे या डायमेन्शननी जीवनाकडे कधी बघितलेलंच नाहीये. हे डायमेन्शनच वेगळं आहे. त्यावेळेला आइन्स्टाईनचं ते वाक्य आठवलं की यू कॅनॉट सॉल्व्ह अ प्रॉब्लेम with the same mind that created it. आणि माझ्या लक्षात आलं की अरे आपण आयुष्याची एवढी 22, 23, 24, 25 जी काय वर्ष घालवायला लागलेलो आहे ती एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने घालवतोय. आणि गॅरी झुकाव काहीतरी वेगळं सांगतोय, फ्रिट्स ऑफ काप्रा काहीतरी वेगळं सांगतोय, मायकल टॅलबॉट काहीतरी वेगळं सांगतोय. हे तर आपल्याला माहितीच नाही. आणि मग तो काळ, मला वाटतं 80sचा काळ. इंटरनेट नाही, काही नाही, काही नाही, पुस्तकं नाहीत. वाचायचं कुठून समजून घ्यायचं. मग कुठून तरी रेफरन्स काढून आणून कोण देणार. मग आयडेंटिफाय केला. बेंगलोरला एक बुकसेलर गंगाराम नावाचा, फार मोठा बुकसेलर. गंगारामला कॉन्टॅक्ट केलं. त्याला म्हटलं की बाबा अशी अशी पुस्तकं पाहिजेत. तो म्हणाला हा मला इम्पोर्ट करावी लागतील. त्या काळात तो इम्पोर्ट करायचा. जेवढी पुस्तकाची किंमत तेवढीच इम्पोर्ट फी. पण काहीतरी करून जुगाड करून ही पुस्तकं मिळवायला सुरुवात केली. आणि लक्षात यायला लागलं की काहीतरी वेगळं आहे. आणि मित्रांनो तिथं मिळाला मला माझा पहिला इन्साइट. माझा पहिलाच इन्साइट हा होता की जे जग मी बघायला लागलोय, जे ऑब्जेक्टिव्ह आहे, आपलं जग ऑब्जेक्टिव्ह आहे ना. तुम्ही मला बघताय, मी तुम्हाला व्यक्तीसारखा दिसतोय. मी एका खोलीमध्ये बसलेलो आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघता आहात, तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेला आहात. तुमच्या आजूबाजूला जे सगळं आहे सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे ना, दिसतंय. मॅटर, मटेरियल. सो आपण जगतोय एका ऑब्जेक्टिव्ह रियालिटीमध्ये. आणि हे लोक सगळे सांगत होते की या ऑब्जेक्टिव्ह रियालिटीच्या मागे एक सब्जेक्टिव्ह रियालिटी आहे. आणि ही सब्जेक्टिव्ह रियालिटी
आपल्या आयुष्यावरती इन्फ्लुएन्स करत असते. डेव्हिड बॉम नावाचा शास्त्रज्ञ याला द इम्प्लिकेट अँड द एक्सप्लिकेट ऑर्डर असं म्हणतो. इम्प्लिकेट म्हणजे द सब्जेक्टिव्ह रियालिटी आणि एक्सप्लिकेट म्हणजे द ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. जे मला दिसतंय ते, मला हे दिसतंय, ऑब्जेक्टिव्ह आहे. पण हे लोक म्हणायला लागले की तुम्ही हे जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिसतंय याच्याकडे तुम्ही जर एका इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी जायला लागला तर इव्हेंच्युअली तुम्ही त्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये जाल, तुम्ही त्याच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये जाल, सब ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये जाल आणि इव्हेंच्युअली काय उरेल? इव्हेंच्युअली उरेल फक्त एनर्जी. सो कोणत्याही ऑब्जेक्टिव्ह रियालिटीच्या गाभ्याशी काय आहे? एनर्जी. इथं पुन्हा आइन्स्टाईन आले, E=mc². So the objective reality has a subjective base, substratum. या सब्जेक्टिव्ह रियालिटी मधून, या एनर्जी मधूनच सगळं निर्माण झालेलं आहे. हा माझा पहिला इन्साइट होता आणि मी म्हंटल की अरे हे तर एवढं काहीतरी विशाल आहे आणि मी फक्त अडकलोय त्या ऑब्जेक्टिव्ह रियालिटीमध्ये. माझं कसं होणार? पैसे कसे मिळणार? यश कसं मिळणार? मी एवढ्यातच अडकलोय. पण प्रत्यक्षात फंक्शन करतंय काहीतरी वेगळं, काहीतरी आणखीन विराट, काहीतरी आणखीन विशाल, ज्याची मला जाणीवच नाही. सो हे जे पहिला इन्साइट होता त्यांनी मला जागं केलं आणि माझ्या जीवनाकडे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघण्याची दृष्टी दिली. दिस इज वेअर माय लाईफ ऍक्च्युअली स्टार्टेड चेंजिंग. कारण ह्याच्या पुढचा इन्साइट जो होता, ह्याच्या पुढच्या इन्साइटनी मला हे जाणवून दिलं की इफ एव्हरीथिंग इज एनर्जी, आय एम ऑल्सो एनर्जी. The things, the objective things I want is also energy. आणि इथे एक महत्वाचा सिद्धांत मला कळला मित्रांनो. तो होता द लॉ ऑफ रेझोनन्स. म्हणजे रेझोनन्सचा अर्थ ज्या दोन समान फ्रिक्वेन्सीज एकमेकाला सिंक करतात, मॅच करतात. आणि ह्या इन्साइटनी मला माझ्या आतमध्ये बघायला लावलं आणि मी विचार केला की ओके, इफ दिस इज व्हॉट दीज पीपल आर क्लेमिंग, मग मी कुठल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतोय? माझी दुसरी इन्साइट, it made me more responsible. It made me to look inside. अरे मग मी कुठल्या अवस्थेला आहे? That was the eye opener and that was my third insight. मी आत बघायला लागलो, माझ्यामध्ये बघायला लागलो आणि चकित झालो. कारण माझ्या लक्षात आलं की at this point of time, त्या ज्या पॉइंटला मी माझंच अंतरंग चेक करायला लागलो, त्यावेळेस माझ्या असं लक्षात यायला लागलं की अरे मी स्वतःच इतका इनसिक्युअर फील करतोय. आय फील व्हेरी इनसिक्युअर. कारण माझ्या वाटेला अपयश आलेलं आहे. सो अपयश आल्यानंतर मी इनसिक्युअर फील करणं हे स्वाभाविक आहे ना. पण स्वाभाविक जरी आपल्या अंडरस्टँडिंग साठी असलं तरी माझी फ्रिक्वेन्सी कशाची निर्माण झाली? मग ती जर इनसिक्युरिटीची निर्माण होत असेल
तर रेझोनन्सच्या सिद्धांताप्रमाणे माझ्या जीवनामध्ये काय उमटणार, व्हॉट विल सिंक विथ मी, इनसिक्युरिटी. आणि माझ्या लक्षात आलं की वर्ष पुढे चाललेत, माझी इन्सिक्युरिटी संपत नाहीये. असं लक्षात आलं की अनेक लोकांनी ज्यांनी मला पूर्णपणे डिसओन केलं होतं, त्या लोकांविषयी प्रचंड राग मनामध्ये असा धुमसत होता. जरी तो दरवेळेला असा उकळ्या मारत नसला तरी आय वॉज कॅरिंग दॅट अँगर, आय वॉज कॅरिंग दॅट बर्डन. मला हे बघताना लक्षात आलं की अरे माझ्यामध्ये तर लॅक भरून आहे. म्हणजे एकीकडे मला असं वाटत होतं की आय एम डिझर्विंग, पण दुसरीकडे मला भीती अशी होती की प्रॉबब्ली पीपल माइट नॉट एक्सेप्ट मी. दे हॅड नॉट एक्सेप्टेड मी एज अन ऍक्टर, सो दे माइट नॉट एक्सेप्ट मी एज एनिथिंग. म्हणून मला आठवतंय मित्रांनो, 93 ला मी एक कॅसेट तयार केली. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन वरती ती एक कॅसेट होती. कॅसेटचं नाव होतं आनंद लहरी. आणि ती ऐकल्यानंतर माणूस अतिशय रिलॅक्स्ड स्टेटमध्ये जायचं. आज आपल्या ऍप जे आहे, आपलं पॉवर ऍप जे आहे, त्याच्यामध्ये गिफ्ट म्हणून अल्फा मेडिटेशन जे ठेवलेलं आहे तो त्यातलाच प्रकार आहे, आनंद लहरीचाच प्रकार. पण गंमत बघा, त्या आनंद लहरी कॅसेट वरती मी स्वतःचं नाव नाही लिहू शकलो. इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट असं लिहिलं खालती. आणि मी ती त्यावेळेला कोल्हापुरातल्या किंवा आजूबाजूच्या सांगली, सातारा, कराड, बेळगाव, व्हॉटेवर दुकानांमध्ये विकायला ठेवली. बरं, तो काळ काय सोशल मीडिया नाही, जाहिरात नाही, जाहिरात करणं पॉसिबल नाही, काय नाही. पण वर्ड ऑफ माउथने ती सीडी विकली जायला लागली. सीडी नव्हे, कॅसेट. ती कॅसेट विकली जायला लागली. मला लोकांच्या ऑर्डर्स यायला लागल्या. आणि ते दुकानदार मला विचारायला लागले की तुम्ही एवढी चांगली कॅसेट केलेली आहे, लोक विचारतात की हा आवाज कोणाचा आहे, मग तुमचं नाव सांगायचं की नाही, कारण तुम्ही ते सिक्रेट ठेवलेलं आहे. ते सिक्रेट ठेवलं नव्हतं, भीती होती की माझं नाव जर लिहिलं तर लोक ऍक्सेप्ट करतील काय. अरे तुला विचारतंय कोण, तुला ओळखतंय कोण. पण भीती कशी असते बघा. मला माहिती होतं की मला ओळखत कोणीच नाही आहे, पण भीती ही होती की माझ्या नावाला स्वीकारलंच नाही तर. अरे पण तुझ्या नावाला स्वीकारायला आणि नाकारायला तू माहिती तरी पाहिजेस लोकांना. कसं वर्क करत असतं आपलं माइंड, आणि आपल्यातला लॅक कसा वर्क करत असतो. आणि माझ्या हे बघायला लागल्यानंतर लक्षात आलं की आय एम कॅरिंग दिस इनसिक्युरिटी, आय एम कॅरिंग सो मच ऑफ बर्डन, सो मच ऑफ unrequired burden. I am carrying so much of lack. I am carrying so much of anxiety. हे एवढं सगळं मी कॅरी करायला लागलो. आणि अपेक्षा काय आहे जीवनामध्ये, दॅट आय शुड बी सक्सेसफुल. मी व्हायब्रेट कुठल्या फ्रिक्वेन्सीला करतोय, ऑफ ऍब्सोल्यूट फेल्युअर, absolute desperation, absolute frustration, fear. And I am expecting satisfaction. I am expecting peace. I am expecting growth. रेझोनन्सच्या सिद्धांताप्रमाणे या दोन गोष्टी एकमेकाला सिंकच करत नाहीत ना. हा साक्षात्कार झाला त्या काळात. आणि हा साक्षात्कार झाल्यानंतर असं वाटलं की अरे जर
गॅरी झुकाव काहीतरी सांगतोय, जर फ्रिट्स ऑफ कॅप्रा काहीतरी सांगतोय, जर मायकल टॅल्बट काहीतरी सांगतोय, हे काहीतरी वेगळं बोलतायत. हे व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, निकोलस टेस्ला सारखा माणूस काहीतरी वेगळं बोलतोय. आणि मी ज्यावेळेस ते माझ्या आयुष्याला रिलेट करण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस मी पूर्ण चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करतोय. मग ठरवलं, दॅट वॉज माय फोर्थ इनसाइट, मग ठरवलं की हे रिपेअर करायचं. पहिल्यांदा तिसरा इन्साइट हे होता की कळलं की आय एम ॲट द रॉंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे मी इंडियन क्लासिकल म्युझिकचा भोगता आहे आणि मी एका रॉक कॉन्सर्टमध्ये गेलेलो आहे ऐकायला, आणि तिथं मी फ्रस्ट्रेट झालेलो आहे कारण मला रॉक कळत पण नाही, आवडत पण नाही, अशी माझी गत झाली की मला जे हवं आहे त्या फ्रिक्वेन्सीलाच मी नाही. आणि मग लक्षात आलं, दिस वॉज माय फोर्थ इनसाइट, हे मला लक्षात आलं की अभी कुछ करना चाहिए, अभी फ्रिक्वेन्सी बदलायला पाहिजे. बदलायची कशी, कोण सांगणार? कारण या विषयावर त्या काळामध्ये चर्चा करायला पण कोण नव्हतं. आज निदान युट्यूबवरती सर्च तरी देऊ शकतो की असं काय जगात आहे काय, कोण काय बोलतंय, काय म्हणतंय, इज देअर ए सोल्युशन. तो काळ असा, कोणाला विचारणार? नोबडी न्यू एनिथिंग, नोबडी न्यू एनिथिंग अबाउट इट. मग त्या काळात माझ्या मदतीला एक माणूस आला, ज्या माणसाचं नाव तुम्ही ऐकलं असेल नसेल. त्या माणसाचं नाव डॉक्टर ओझे सिल्वा. ओझे सिल्वा हा 1960च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी एक मोठं परिवर्तन निर्माण केलं, घडवून आणलं. एक माइंड रेव्होल्युशन, की माइंडची पॉवर काय आहे, सबकॉन्शियस माइंडची पॉवर काय आहे, आणि ते कसं आपण अल्टर करू शकतो, कसं रिपेअर करू शकतो, याच्यावरती त्यांनी एक प्रोग्राम निर्माण केला. त्या प्रोग्रामचं नाव होतं सिल्वा माइंड कंट्रोल मेथड. आणि मित्रांनो, 80च्या दशकामध्ये तो प्रोग्राम इंडियामध्ये आला. पण त्या काळात मला वाटते बिपिन रक्षित नावाचे ग्रस्त होते, त्यांनी फ्रँचायझी घेतली होती बहुतेक त्या प्रोग्रामची. इंडियाचे ते होल सोल ट्रेनर होते. त्या काळामध्ये 80s मध्ये they used to charge 10,000 rupees for Silva Mind Control Method program. अहो, इथं 10 रुपयाला मारामार. 10,000 rupees was in 80s was far beyond माझ्यासाठी. पण मग म्हटलं की इकडून तिकडून वाचायला मिळायचं. योगायोग असा की एका धनाढ्य माणसाने, कोल्हापुरातल्या एका धनाढ्य माणसाने, ज्याचा माझा परिचय होता, त्याची एक मोठी लायब्ररी होती. आणि एकदा त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की प्रदीप, मराठी होते ते ग्रस्त, गोयंका नावाचे. ते मला म्हणाले की प्रदीप, मैंने एक नई किताब खरीदी है, मैंने तो अभी पढ़ी नहीं है, देखो आपके कुछ काम की है क्या. आणि त्यांनी माझ्या हातात पुस्तक दिलं. पुस्तकाचं नाव होतं ओझे सिल्वाज माइंड कंट्रोल मेथड. ओझे सिल्वा जे शिकवत होते ते सगळं त्या पुस्तकात होतं. या अमेरिकेतून कुठून तरी ते पुस्तक त्यांना कोणीतरी पाठवलं होतं. आणि मग ते पुस्तक वाचून काढलं, समजून घेतलं, आणि माझी ही अवस्था रिपेअर करण्यासाठी माझा प्रवास ओझे सिल्वा यांच्या माइंड कंट्रोल मेथड नावाच्या प्रोसेस पासून सुरू झाला. पण सुरू झाला असं ठोस काही बदल नाही झाला जीवनामध्ये. असं वाटायचं की अभी शायद रिपेयर हुआ नहीं है, देर लगेगा.
लगे रहो एवढाच मंत्र. आणि ते करत असता असता दुसरं एक टूल सापडलं, ज्या टूलने माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं बदल घडवून आणला. आणि ते टूल होतं सप्तचक्र शुद्धी क्रिया. मित्रांनो, याच्या आधी मी माझ्या लेक्चर्समध्ये अनेक वेळा हे सांगितलेलं आहे की कसा विलक्षण योगायोग, अर्थात योगायोग हा शब्द मी कधी वापरत नाही, मी याला योजना म्हणतो. कशी योजना की पुण्यामध्ये एक अमेरिकन लेडी हा प्रोग्राम घेत होती. त्याचं नाव वेगळं होतं, त्याचं नाव सप्तचक्र शुद्धी क्रिया नव्हतं, त्याचं नाव काहीतरी इंग्लिश होतं. आणि त्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं अर्ली 90sच्या काळामध्ये त्या वर्कशॉपची फी 25,000 रुपये. कुठून तरी मला हे कळलं, पण काय शक्य नव्हतं ना, 25,000 रुपये कुठून आणणार. पण असं काहीतरी घडून आलं, अशी योजना की मला 1 रुपयाही खर्च न करता तो प्रोग्राम करता आला. मला व्हॉलंटियर म्हणून घेतलं गेलं आणि तो प्रोग्राम मला करता आला. आणि मला लक्षात आलं की अरे, आपले पूर्वज जे फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन बद्दल बोलत होते, जे आम्हाला माहितीच नव्हतं. काश्मीर शैविझम मध्ये, विज्ञान भैरव तंत्र यामध्ये हे सगळं स्पंदन ह्याच्याबद्दल बोलणं ऑलरेडी झालेलं आहे, आमच्यापर्यंत कधी आलंच नव्हतं ते. पण या बाईंच्या रिसर्चमुळे हे एका वेगळ्या अमेरिकनाइज्ड पद्धतीत इंडियन गोष्ट मला कळली. आणि म्हटलं हे काहीतरी आपण जे शोधत होतो कदाचित ते आहे. आणि मग तिथून आल्यानंतर ह्याची सुरुवात केली. आणि मित्रांनो, म्हणजे अर्थात ह्याला ही नावं द्यायला नको, सप्तचक्र शुद्धी क्रिया, पण आपल्या योगशास्त्रामध्ये ही नावं आहेत म्हणून ही नावं घ्यायची. व्हॉट वॉज दॅट? दॅट वॉज क्लिनिंग युअर एनर्जीज. आणि हे सुरू केलं आणि ऍक्च्युअल आयुष्यामध्ये फरक घडायला लागला. म्हणजे आउट ऑफ नो वेअर मला लोक येऊन भेटायला लागले, मला विचारायला लागले की अहो तुम्ही माइंड ट्रेनिंग करता ना? अरे पण मी करत नव्हतो, मी अभ्यास करत होतो. त्यांना कुठून कळलं होतं? आय डोंट नो. नाही, आमच्याकडे ही चेस खेळणारी मुलं आहेत, यांना तुम्ही शिकवू शकता काय? मग मला जे कळत होतं, मी जे अभ्यास केला होता ते मी त्यांना शिकवायला लागलो. मग पहिल्यांदा 1 मुलगा, 2 मुलं, अशी 100 मुलं. मग असा तो मग कुणीतरी पेपरमध्ये लिहून माझ्याबद्दल आणलं. मग कारण नसताना प्रसार सुरू व्हायला लागला. मग लोक मला भेटायला लागले की अहो तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटवर बोलता ना? बरं, इतके वर्ष बोलणं झालेलं असल्यामुळे, अभ्यास असल्यामुळे आय न्यू दोज सब्जेक्ट्स. आणि मग मी ह्या विषयावर बोलायला लागलो, वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला लागलो. लोक बोलवायला लागले मला. 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये कॉलेजेसमध्ये लोक बोलवायला लागले. पीपल स्टार्टेड इन्व्हायटिंग मी. पुन्हा माझ्या जीवनामध्ये पुष्पाऔषधी सारखी गोष्ट आली. पुन्हा व्हायब्रेटरी मेडिसिन. त्यानं तर माझ्या जीवनामध्ये क्रांतीच घडवली. आणि असं सगळं हा शोध घ्यायला लागला. तिसरा इन्साइट, चौथा इन्साइट जो माझा आहे, हा चौथा इन्साइट माझा हा महत्वाचा आहे की मी ऍक्च्युअली आय स्टार्टेड पुटिंग माय अंडरस्टँडिंग इन टू ऍक्शन. आणि आय स्टार्टेड सीइंग चेंजेस इन माय लाईफ. आणि मित्रांनो, ज्या गोष्टींनी माझ्या लाईफ ज्या गोष्टींनी माझ्या जीवनामध्ये मला अपेक्षित बदल घडवून आणला, ज्यानं खऱ्या अर्थानं माझ्या व्हायब्रेशन्स बदलायला लागले इन अ बिग वे, दॅट वॉज द टेक्निक ऑफ मेरिडियन टॅपिंग, ज्याला त्या काळात आम्ही EFT म्हणत होतो, इमोशनल फ्रीडम टेक्निक. आणि ज्याच्यामध्ये काही आणखीन वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून त्याला आपण पॉवर टॅपिंग असं नाव दिलं नंतर. कारण EFT हा गॅरी क्रेग यांचा पेटंट होता, तो वापरणं आपण
योग्य नव्हतं, म्हणून आपण त्याला पॉवर टॅपिंग म्हणायला लागलो. पण पॉवर टॅपिंगनी ही जी आत दबलेली विकृती होती, वेगवेगळ्या विकृत्या, शब्द लक्षात समजून घ्या, विकृती म्हणजे तुम्हाला समजूता आहे तसा शब्द नाही आहे तो. विकृती म्हणजे टॉक्सिक इमोशन्स, मग भीती असू दे, राग असू दे, या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या आतमध्ये, ह्या ज्या खऱ्या अर्थानं निघायला लागल्या त्या टॅपिंगनं निघायला लागल्या. आणि मित्रांनो, लाईफ स्टार्टेड चेंजिंग. हा माझा चौथा इन्साइट. आणि पाचवा इन्साइटनी माझं व्हायब्रेटरी टोन जो बदललेला होता तो शाबूत राहायला लागला. त्यामध्ये 3 गोष्टी केल्या. काय करायला लागलो मी जीवनाविषयी आणि कशाविषयीच तक्रार करायची बंद केली. आय स्टॉप्ड कंप्लेनिंग. किरकोळ सोडून द्या, म्हणजे काय गरम होतोय तर गरम, अरे फार गरम होतोय, हे स्वाभाविक आहे, मी ह्या लेवलला जात नाही. पण जीवनामध्ये जे अप्रिय घडत असेल, ज्या मोठ्या ठळक गोष्टी, ज्यांना माणसं विरोध करतात, कंप्लेन करतात, अशा जीवनामधल्या कोणत्याही गोष्टींविषयी तक्रार करायची बंद केली. आय स्टॉप्ड कंप्लेनिंग. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट, आय स्टॉप्ड क्रिबिंग. क्रिबिंग म्हणजे लहानसहान गोष्टीबद्दल अप्रियता व्यक्त करणं, की अरे हे नाही झालं, ते नाही झालं, हे चांगलं नाही, ते चांगलं नाही. अरे अंडरस्टँडिंग. बघा ना, आपल्याला सवय असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण क्रिप करायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये क्रिप कर. आय स्टॉप्ड क्रिबिंग. सेकंड, आय स्टॉप्ड कंप्लेनिंग. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आय स्टॉप्ड ब्लेमिंग एनीवन फॉर एनीथिंग नॉट राईट इन माय लाईफ. ऐका मी काय म्हणतो. पहिली, याला मी 3 C's म्हणतो, क्रिबिंग, कंप्लेनिंग अँड कंडेमनिंग. मी तक्रार करायची बंद केली. मी किरकोळ गोष्टी, साध्या साध्या गोष्टींविषयी तक्रार करायची बंद केली, कंप्लेन करायची बंद केली, क्रिटिसाइज करायचं बंद केलं. मी फार महत्वाची गोष्ट आहे ही मी पाळली. मी क्रिटिसाइज करायचं बंद केलं. किरकोळ गप्पांच्या ओघामध्ये ठीक आहे, कधीतरी कोणाबद्दल काही क्रिटिसिझम आपण केला, म्हणजे डोबल लेवलला आपल्याला जर काय वाटलं की ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपल्याला काय वाटलं, किंवा काय चायनाबद्दल काय वाटलं, करोनाबद्दल काय वाटलं, तिथं काहीतरी एखादं कॉमेंट करणं इज ठीक आहे. मी तेवढ्या लेवलला जात नाही. हे मी एवढं तपशिलात का बोलतोय माहितीये, बरेच वेळा लोकांना मी काय बोलतोय हे लोक इतके शब्दशः घेतात की त्यांना मग ऍक्च्युअल लाईफमध्ये जगताना अवघड व्हायला लागतं, की अरे ह्याने हे सांगितलं होतं, हे मी करायचं कसं. परवाच मला एका व्यक्तीनं विचारलं, मनी उपासनामध्ये मी एक सिद्धांत सांगितला होता की तुम्ही वर्क मोर देन पेड फॉर. मी काय म्हटलं की तुम्ही जे करता ना काम, तुम्हाला जो मोबदला मिळतोय त्याच्यापेक्षा तुम्ही जरासं एफर्ट जास्त घाला, कमी घालू नका, जास्त करा. हा मी एक सिद्धांत बोललो. तर त्या व्यक्तीने मला मेल केला. ते म्हणाले की तुम्ही हे सांगितल्यापासून हे मी माझ्या जीवनामध्ये अप्लाय करायचा प्रयत्न करतोय, पण मला ते होत नाहीये. कारण माझ्या ऑफिसच्या ठिकाणी मी जरासं जास्त काम करायला लागलो की लोक क्रिटिसाइज करायला लागतात मला ऍक्च्युअली कसं हे करायचं कळतच नाही, तर मी कसं करू. मी शब्दशः असं म्हणत नाही की रोजच्या दिवसामध्ये असं करा. मी असं म्हणतोय की ज्यावेळेस तुम्ही काहीही करत असाल, तुम्हाला जो मोबदला मिळणार आहे, पुट इन सम मोर ऑफ युअर सेल्फ, युअर इनिशिएटिव्ह इन टू इट. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. म्हणून हे सगळं मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतोय, अगदी शब्दशः घेण्याचा प्रयत्न करू नका. ट्राय टू अंडरस्टँड. याच्या मागचा गाभा लक्षात घ्या. सो मी किरकिर, क्रिबिंगला काय म्हणूया आपण,
किरकिर. अनेक लोकांना जीवनाच्या लहानसहान गोष्टींविषयी दिवसभर किरकिरायची सवय असते. ते तर किरकिरतात आणि आजूबाजूला त्यांच्या जे लोक असतात ना त्यांना विनाकारण अस्वस्थ करतात. तुम्ही किरकिरायची बंद केलं. दुसरं, कंप्लेन करायची बंद केली की अरे आज पाऊसच जास्त पडला, आज थंडीच जास्त वाढली, आज हेच झालं नाही, आज इंटरनेटच गेलं, आज काय व्हॉट एव्हर. कंप्लेन करायला माणसाला काय कमी कारण आहेत काय? कंप्लेन करायचं बंद केलं. आणि तिसरं, मी कंडेम करायचं बंद केलं. म्हणजे मी इतरांना कशालाही माझ्या कोणत्याही अपयशासाठी ब्लेम करायचं सोडून दिलं. मग परिस्थिती असेल, माझे वडील, आई, फॅमिली, जडणघडण, काय वाटेल ते, लोक स्वतःचं अपयश दुसऱ्यांच्या डोक्यावरती फोडत असतात. मी ठरवलं की नाही, माय फेल्युअर, आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय फेल्युअर. सो या 3 गोष्टी मी केल्या आणि त्यामुळं माझी व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी, माझा टोन चांगला राहतोय. कारण माझ्यामध्ये कोणतीही दूषितता मी येऊच देत नाही. मी प्रसन्न असतो. आणि म्हणून मी दुसरा इन्साइट फार महत्वाचा आहे मित्रांनो. मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि मला हे लक्षात आलं की ज्यावेळेस ज्या लोकांनी माझ्या आयुष्यामध्ये जे मला भेटले, ज्या लोकांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की माझ्या आयुष्यामध्ये मला हवं तसं जर घडत नसेल तर इतरांना दोष देण्यापेक्षा, इतर घटकांना दोष देण्यापेक्षा कदाचित मे बी आय एम नॉट व्हायब्रेटिंग ॲट द राईट फ्रिक्वेन्सी. ही रिस्पॉन्सिबिलिटी ज्या लोकांनी घेतली ना मित्रांनो, त्या लोकांच्या जीवनामध्ये फरक पडलेला मला दिसला. सो हे जे 10 इन्साइट्स आहेत, या 10 इन्साइट्स पैकी मी फक्त 5 इन्साइट्स बद्दल बोलू शकलेलो आहे. आणखीन 5 बोलायला लागलो तर फार वेळ जाईल आणि एवढा वेळ मला घालवायचा नाहीये. कारण असं म्हणतात ना की कोणतंही काय म्हणूया त्याला, लेक्चर असू दे किंवा अशा पद्धतीचं जे एक उद्बोधक काही आहे, 40 मिनिटाचा असावा, 45 मिनिट्स. म्हणून बघा ना, आपले शाळेमध्ये क्लासरूम्स देखील टाइम 45 मिनिटाची असायची. कारण 45 मिनिटानंतर ब्रेन फॅग होतो. म्हणून मी आज असं ठरवलं की 5 इन्साइट्स देऊन थांबूया आणि पुढच्या शनिवारी उरलेले 5 देऊया. म्हणजे तुम्हालाही लोड होणार नाही. आणि ह्याच्यावरती जरा हे बघून झाल्यानंतर पुन्हा एकदा बघा, ट्राय टू अंडरस्टँड. बघा तुमच्या लाईफमध्ये आर यू फॉलोइंग दिस? कारण दे चेंज्ड माय लाईफ, दे चेंज्ड माय लाईफ. सो मित्रांनो, बरेच लोक ह्याच्यावरती मला मेल करतात. मला तुम्हाला नम्रपणे सांगावंसं वाटतं की सगळ्यांच्या मेलला मला उत्तरं देता येत नाहीत. कारण इतके मेल्स असतात. पण त्यातली जी निवडक मेल्स आहेत, मला असे जे वाटतं की याला बाबा गरज आहे, त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. काही माझा फोन नंबर कोणाकडे नसतो, पण काही मंडळी कुठून तरी माझा फोन नंबर मिळवतात आणि मला व्हॉट्सअप करायचा प्रयत्न करतात. मला पॉसिबल नाही आहे उत्तर देणं. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पण जे नवीन लोक आहेत त्यांना मुद्दा म्हणून हे सांगतो. कारण बऱ्याच गोष्टी मला ह्या प्रोसेसमध्ये लक्षात आल्या की अनेक लोकांना मार्गदर्शन हवं असतं आणि ते मार्गदर्शन बरेच वेळा ते माझ्याकडून अपेक्षा करतात. अर्थात मी वैयक्तिक मार्गदर्शन करतच नाही. वैयक्तिक मार्गदर्शन फक्त मिनल करते आणि म्हणून मी त्यांना मिनलकडे गाईड करतो. सो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्यांना कोणाला वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल त्यांनी मिनलला कॉन्टॅक्ट करावं. मिनलचा जो नंबर आहे, ऑफिसचा नंबर, तो नंबर वाटल्यास कॉमेंट सेक्शनमध्ये मी परत इथं देईन.
तिथं त्यांनी कॉन्टॅक्ट करावं. फक्त मीनल ही एकटीच अथॉराइज्ड कन्सल्टंट आहे. त्याच्याशिवाय दुसरी कोणीही व्यक्ती कन्सल्ट परत त्यांच्या परीनं करत असतील तर मला माहीत नाही, पण आमच्याकडून इट इज ओनली मीनल हू डज दिस, ज्याला आम्ही जबाबदार आहे. सो हे लक्षात घ्या, कारण आपण कोणालाही कसलीही फ्रँचायझी दिलेली नाही. सो इफ समवन टेल्स यू की आम्हाला त्यांनी फ्रँचायझी दिलेली आहे किंवा त्यांनी प्रमोट केलेलं आहे, तर मी कोणालाही प्रमोट केलेलं नाही आहे. इट्स ओनली मीनल हू डज पर्सनल कन्सल्टेशन्स. सो मित्रांनो, जरासा आजचा विषय जड होता पण गरजेचा होता, कारण इट चेंज्ड माय लाईफ. इट कुड चेंज युअर्स टू. भेटूया पुन्हा पुढच्या शनिवारी. तोपर्यंत गुड नाईट, नमस्कार अँड हॅपी